महत्त्वाची बातमी पुण्यातनं सामूहिक बलात्कार प्रकरणात 72 तास उलटूनही आरोपींचा शोध लागलेलाच नाहीये। आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकांची संख्या ही 60 पर्यंत वाढवण्यात आली आहे। 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची ही तपासणी झाली आहे, मात्र तरीही आरोपींचा शोध लागलेला नाहीये। पोलिसांच्या कामावर आता त्यामुळे शंका व्यक्त केली जाते, जिथे तातडीनं सीसीटीव्ही फुटेज हे शक्य आहे अशा ठिकाणी पाहिलं गेलेलं आहे। तब्बल 300 ते 325 लोकांची ही वैयक्तिक अशा स्वरूपाची तपासणी सुद्धा झालेली आहे, मात्र तरीही आरोपींचा शोध लागलेला नाहीये। सध्या 60 पोलिसांची कुमक इथे तैनात आहे, पाहणी करतायत, मात्र तरीही त्यातून काही निष्पन्न होत नाही। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी सोबत आहे। रेवती, इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आहे, सगळ्या स्वरूपाच्या यंत्रणा सध्या काम करतायत, मात्र तरीही शोध लागत नाहीये, काय नेमकी कारण? नक्कीच प्रज्ञा, गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास एक धक्कादायक घटना बोबदेव घाटात घडली आणि त्यानंतर जेव्हा गुन्हा नोंद झाला तेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं। 21 वर्ष तरुणीवरती 3 अज्ञात इसमांनी सामूहिक बलात्काराची घटना ही बोबदेव घाटात घडली। त्यानंतर जर आपण घटनाक्रम बघितला प्रज्ञा, तर सगळ्यात पहिले एक सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आलेला होता। त्यात त्यांनी 3 संशयित गुन्हेगार असण्याची शक्यता वर्तवली होती, पण त्यानंतर त्यांच्यातलेच एका मुलाच्या आईने समोर येऊन सांगितलं की हे गुन्हेगार नसून किंवा संशयित नसून हे आमचे मुलं आहेत आणि दर गुरुवारी हे इकडे बोबदेव घाटात येतात। आणि त्यानंतर एक दोन स्केच पण जारी करण्यात आले होते। त्याच्यावरती आत्ता पुणे पोलिसांकडून 10 लाखाचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी अस्त्यागत 200 पेक्षाही अधिक कॉल येऊन गेलेले आहेत। आणि तसंच तपासणी दरम्यान पोलिसांनी जे तिकडनं रहदारी करणारे व्यक्ती आहेत, मागील 1 आठवड्यात जेवढे केवढे लोकांनी तिकडनं ये-जा केलेली आहे, जवळपास अशा 3000 लोकांचं फोनचं सुद्धा चेकिंग केलेलं आहे, त्याचं सुद्धा ट्रेसिंग हे झालेलं आहे, परंतु अद्याप अजून एकही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे प्रज्ञा, की जर आपण मागचा 7 महिन्यांचा डेटा जर काढला तर पुण्यासारख्या शहरामध्ये बलात्काराचे 265 घटना घडलेल्या आहेत आणि 450 हे विनयभंगाच्या घटना घडलेल्या आहेत। तर नक्की हे सगळं होत असताना प्रशासनावरती आणि पोलीस नेमकं काय करते याच्या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह उद्भवतंय। हा सुद्धा जो सामूहिक बलात्काराची जी घटना आहे, ह्याला आता 5 दिवस होत आले, तरी अजूनही काहीच पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये प्रज्ञा। नक्कीच दुर्दैवी आहे की अजूनही कुठला पुरावा हाती लागत नाहीये आणि त्यासाठी पथकं जी आहेत मात्र कामाला लागलेली आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।